तर नमस्कार सगळ्यांना. तर नमस्कार नमस्कार. तसा दम देऊन बोल नका, तुम्हाला सांगते मग बघा. हां तर विषय असा आहे, म्हणजे ह्या दोघींनी व्हिडिओ टाकला आहे. तर बघा, माझा बर्थडे होता. मग बर्थडेचं काय झालंय, तर बर्थडे जिकडे तिकडे झालंय, बर्थडेचं काय नाही झालाय पण पण गेलाय. ह्यानी ना तुमच्या ध्यानात, तुम्ही फिराय मला घेऊन आलाय ना, पण फिराय जरी घेऊन आला असलं ना तरी काय माझा राग जाणार नाही बघा, तुम्हाला सांगते बघा. बर बर, तुझा राग चालू आहे काय अजून? मग बर, तसं हसून घालवू नका, तुम्हाला सांगते. आता काय माहिती तुम्हालाच माहिती. आता काय मेले अशा रिस्क भानगडीत पडत नसतोय व्हिडिओच्या. आपलं काय व्हिडिओ म्हणतो बर्थडे नाही, पण एवढं म्हणलं नाही कसं बायकोचा बर्थडे आहे बाबा, हे करावा. चालूच आहे. आणि त्या दोघी तिकडून मला बोलते ते कोण कोण दोघी तुला बोलते? योगी बोलली मला, ती छकुली बोलली, तुम्ही बोलताय. तुमचा तिघांचा प्लॅनिंग नेमका काय चालू आहे नेमका बघायचंय का? ती पण बोलल्या काय? मी काय बघत नाही लय. हो करावं. बर, मग काय आता विषय? आता त्या दोघींचं काय चुकलंय का? तुला बोललं म्हणजे चुकलंय म्हणून एवढं त्या ह्याच्यावरनं व्हिडिओ आपलं काय त्या वाढदिवसावरनं एवढं काय कुठं ना काय करायचं नसते. बायका काय कळत नाही का तुम्हाला? त्यांच्या ध्यानात नव्हतं म्हणून तुमच्या कसं काय ध्यानात नव्हतं माझा बर्थडे होता नसते त्याचं काय लय डोक्यात घ्यायचं. पुढल्या वेळेस येईल बर्थडे. सिरियसली बोल नका बघा, तुम्हाला सांगते. बरं, पुढल्या वेळेस येईल की बर्थडे? काय कुठं पुढच्या वेळेस येईल म्हणजे पुढच्या बघून घेऊ ना. मग पुढच्या वर्षी करूया. काय एवढं त्याचं लय मनावर घ्यायचं मनावर घ्यायचं असतं. बायकांना बोलायचं नाही एकामेकींना. तुम्ही ती योगी, तुम्ही सारे एका माळ्याचं मने झालाय सगळी. असं झालंय का? मग ती बहीण आहे माझी आणि ती मेहुणी आहे. बहीण आहे म्हणजे मग बहिणीची बाजू वाटणार आहे का तुम्ही? ती बहीण आहे, ही मेहुणी आहे माझी. मेहुणी बहीण माझी, तुमची सगळ्यांची बाजू घेऊन बोलती ती. होय, माझ्या बाजून बोलणार. मग बरोबर, मी माझा साधा सरळ माणूस आहे, माझीच बाजू सगळी घेणार. तुम्हाला त्यांचा विषय घेऊन बोलायचा आहे ना? जावा तुम्ही, मी येत नसते अजिबात सुद्धा. आज येत नाही का? मग नाही येणार मी अजिबात सुद्धा. बरं, इकडे सोडतो तुला. सोड, चालतंय, सोडलं जावा तुमच्या इकडे वाघ आहेत. जावा तुमच्या तुम्ही, येऊ द्या. जंगल बघितलं का? खाऊ द्या. जंगल बघितलं माग. गोड गोड बोलून माणसाला नुसतं आता आपण आलो इकडं चांगल्या कामाला, तेच काम करून जाऊया. तर मग आता काय? आता तुला आणली, आता सहज रुसवा काढत. आता ते वाढदिवसाला निघत मग आता ते फिरवून रुसवा काढतो इकडे तिकडे. कुठे निघत असतो काय? नुसतं तुला पीएमटीत फिरवतो. फिरवताय दुसरं काय नाही, खर्च बिरच तुम्ही काय तिघींनी प्लॅनिंग केलंय काय असा मला त्रास द्यायचा म्हणून? त्रास नाही, ह्याला त्रास म्हणत मग काय म्हणते नाही. ती? मग ती त्रास करून घेणं म्हणते ती. त्रास करून घेणं बरोबर आहे का? त्रास करून घेणं. तुम्ही काय ना, ते चांगलं मला कळलंय आता. बर बर, चालतंय. तुम्ही त्या दोघीत मिसळलाय ना. दोघीत मिसळलोय मी. ती बहीण आहे, ती मेहुणी आहे. मेहुणी आहे. बरं, मत ज्या बाजूला जास्त असेल त्या बाजूला जाते सगळं कल. बरोबर आहे का? हो का? तुम्ही काय जरी म्हणलं ना तरी आपण काही करत नसतो. वैतागली म्हणजे तरी आणली बरं का. तरी सोडा म्हणलं इकडं आल्यामुळे काय सोडून जायचं विचारा काय? जंगलात म्हणलं, जंगलात आणलं इकडं म्हणलं जरा राग जाईल. पीएमटीत रात्री बसून आणली. तरी आज बी पीएमटीत बसू. डोकं खाऊ नका, तुम्हाला सांगते बघा, माझ्यावर हे करू नका. होय, बर चालतंय. बर, असू दे. आता काय असू द्या, झालेलं झालं. आणि बर्थडे लय डोक्यात घेऊन बसत जाऊ नको. आणि तू काय म्हणजे आता त्यांची बाजू घेतोय बरोबर आहे. तू काय असा काय बर्थडे झाला पुढल्या वर्षी तू काय अशी काय आमदारीला लागून गेला तुझा बर्थडे करत बसायचा दरवर्षी? काय म्हणायचंय काय? मग काय दरवर्षीच बर्थडे करावा असा नियम आहे का त्याचा? काय तर होईल माग पुढे स्वतः ध्यानात नसेल म्हणून झालं असेल. एवढं काय एवढं डोक्यात घ्यायची कारण स्टेटस ठेवा होतं पाठपासून लगेच. मग ठेवलं असतं स्टेटस का? नावचं ठेवलं. त्यांच्या कसं ध्यानात नाही माझा स्टेटस ठेवायचा? असं झाली असेल चुकी. मग तू मोठी आहे, तू समजून घ्याय पाहिजे का? प्रत्येक वेळेस मी समजून घेते. होय, मी समजून घेते. मग आता काय भांडणच काय म्हणून काय मोठ्याला काय डबऱ्यात घालायला धरले काय सगळे दोघी तिघी तुम्ही तिघांनी मिळून? मग आता असू दे, झाली असेल चुकी. एकदा बघ म्हणून काय त्यांना काय नसते, मी बोलत पण नसते अजिबात सुद्धा. त्या दोघी मला म्हणले ते ना, काय म्हणले ते? मला छकुली सुद्धा म्हणली तायडे तू तिची माफी मार. माफी तर मी मागतच नसते अजिबात सुद्धा. तुम्हाला त्या दोघींची बाजू घेऊन बोलायचं ना, जावा तुमच्या तुम्ही. सगळंच मिटवून टाकीन एक दिवशी. काय मिटवणार आहे तुम्ही? मिटवतो की तुला मिटवताय? होय, मिटवताय. माहित आहे कसं तुम्हाला त्या दोघींची बाजू घेऊन मला भांडायचंय काय? नाही, कसं मिटवायचं मला माहिती आहे. मला माहिती मित्र हो, मी लय एवढंच याड आहे तुम्हाला. हे आता फुगून थोड्या जास्त आहे बायकांचं. मला माहिती आहे काय करायचं. काय नाही, ह्याला एक डोसा चारला का नाही झालंच बघा. तुम्ही तुमचा डोसा तुमच्यात घ्या खाऊन. तुम्ही मला नको का? नाही, मला डोसा खायचं नाही का? नाही खाणार. तिथे येऊन मग जिबाळी पाणी काढू नको खायला लागल्यावर. बरं, जाऊ दे. आता हे लयच फुगली. आता इथं मान्य करणार नाही, कारण इथं जंगलात आहे ना. जंगलात मान्य करणार. तिथं गेल्यावर हाटीलाच बघा लगेच पळत सुट्टी. मी जावा तुमच्या तुम्ही येत नसती बात. येत नाही का? जाऊ का आम्ही? जावा.
चला मित्रांनो, ही काय अशी आता मान्य करत नाही ह्यांचं. आता ह्या तिघीला एका जागेला गाठून मला ह्यांचं काहीतरी रुसू काढावं लागतेल जाग्यावर. त्यांचंच काढाय जावा, मी येत नसते अजिबात सुद्धा. होय जावा, हा जावा. बरं, तर चला निघूया. हा जावा तिकडं नाही, तिकडं नाही, इकडं एमटीत बसाय. फुगली आता बघूया, निघतो रुसवा पण थोडं दिवस जाते ना, जाईल बघूया. यांना बायकांचं म्हणजे काय असते कशावर नाही, काहीतरी राग धरत बसणार, थोड्या पुरतं असतं पण तसं नाही यांचं. तर असूया. नाही नाही, बोला की बोला, त्यांची बाजू घेऊन बोला मला अजून. बरं चला बोला. असू द्या. हे नाही आता हे असं कसं आहे ते पेट्रोलवर अजून ती काय माहिती पेट्रोल टाकणं तसं अजून व्हायचं मेहुणी आगीचं पण झाड. घालती, तेल वाटली येऊनी. हो हा तीच हा. तीच त्याच्यामुळे तुला लय गुस्सा आलाय ते मेहुणीचाच. बहिणीचा जा. नाही पण मेहुणी बाजू बोलल्यामुळे तुला लय गुस्सा आलाय. जावा त्या बहिणी गलपुरी. बसा, हा, जावा जाऊन. तीच ही लय गुस्सा आलाय तुला, तीच चाललंय. बरं असू द्या. हा. तर चला मित्रांनो, हे काय कसं मिठायचं दिसत नाही. यांचं मी कसं मिटवतो टेक्निकल न बघा तुम्ही. हो मी येत पण नसते बघा, तुम्हाला सांगते. जावा बरं. तुमच्या तुम्ही, आणि मी रुसवा बरं. तिथं जाऊन काढायचा. चालतंय, जावा. माझी मी काढतो. जाऊ जावा जावा. चला चला आता निघूया.